नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण कोकणामध्ये जी पारंपरिक पद्धतीने बांबूची लागवड होते त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. सुहास मोरेंनी या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे ही सारी. तर ती जाणून घेऊया की कशा पद्धतीने ती लागवड होते. नमस्कार, मी सुहास मोरे, कोळवणखडी. या ठिकाणी आपल्याला दाखवू इच्छितो की कोकणामध्ये जी पारंपरिक बांबूची लागवड होते त्यासाठी असे उंचच्या उंच बांबू काढले जातात. त्याचा उद्देश एवढाच असतो की या ठिकाणी पाहू शकता हे जंगल आहे आणि या जंगलामध्ये जंगलतोड न करता आपल्याला जेव्हा लागवड करायची असते त्या ठिकाणी अशा बांबूची निवड करणे खूप गरजेचं असतं. आणि हा उंच असा 18 फूट 12 फूट जर बांबू लावला तर सूर्याची किरणे त्यांना मिळाल्यामुळे चांगल्या पद्धतीची वाढ होताना दिसते. त्यासाठी या ठिकाणी असे हे 18 फुटी बांबू लावलेले आहेत. रुपेश यशवंत मोरे, गाव कोळवणखडी, हे या ठिकाणी अशा पद्धतीची पारंपरिक लागवड या पडीक जमिनीमध्ये करत आहेत. रुपेश यशवंत मोरे, गावखडी कोळवण. नमस्कार, मी रुपेश यशवंत मोरे. पारंपरिक पद्धतीने बांबू लागवड करत आहे. माझे गाव कोळवणखडी आणि या त्यांच्या मिसेस आहेत. तुमचं नाव? नमस्कार, मी ऋतिका रुपेश मोरे. या ठिकाणी बांबू लागवड या ठिकाणी आम्ही बांबूची लागवड थोडी करीत आहोत. चांगल्या पद्धतीने बांबू भरून तो दाबून घेतला जातो. अशा पद्धतीने झाडाचा आधार घेऊन बांबू प्रथम या अशा जमिनीवर ठेवला जातो आणि त्या ठिकाणी खड्डा करून पुन्हा तो बांबू लागवड केला जातो. ज्या ठिकाणी झाडाचा आधार मिळत नाही त्या ठिकाणी अशा पद्धतीने 5 ते 8 फुटाचा बांबू खुंट करून लावला जातो, जेणेकरून तो चांगल्या पद्धतीने व्यवस्थित राहील. अशी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी लागवड सुरू आहे. अशी पारंपरिक आणि कंदाची लागवड मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये सध्या सुरू आहे. हा मानगा जातीचा बांबू आहे. आमच्या पडीक जमिनीमध्ये पारंपरिक पद्धतीने बांबू लागवड करत आहे. सुप्रिया रुपेश मोरे यांच्या मिसेस आहेत. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने अशा पद्धतीने झाडाला आधार देऊन बांबू लावला जातो. पाऊस लागतोय त्यामुळे थोडा उभे आहेत कामगार. असा 18 फुटाचा बांबू आहे आणि असा आधाराला झाडाचा आधार घेऊन त्याला उभा केला जातो.